हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर आर्य हत्तीगिने, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी, कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. आपण डेटा स्ट्रक्चर युझिंग सी हा सब्जेक्ट शिकवत होतो आणि त्यामध्ये क्यूज हा पार्ट बघत होतो. लास्ट व्हिडिओज मध्ये आपण क्यूज बद्दलचं इंट्रोडक्शन, रिप्रेझेंटेशन आणि लास्टचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण क्यूज ॲज अ ॲबस्ट्रॅक्ट डेटा टाईप हा पार्ट बघितला होता. आजच्या या पार्ट मध्ये आपण त्याचे टाइप्स बघणार आहोत. ओके, लेट स्टार्ट. The points to be discussed. ओके, यातले आपण दोन पॉइंट्स फर्स्ट एकच पॉइंट यामधला बघणार आहे, टाइप्स ऑफ क्यूज. ओके, क्यूजचे टाइप्स कुठले कुठले आहेत. ओके, टाइप्स ऑफ क्यूज: लिनियर क्यूज, त्याच्यानंतर सर्क्युलर क्यू अँड प्रायोरिटी क्यू. हे तीन टाइप्स आहेत. यातला आपण लिनियर क्यू आणि सर्क्युलर क्यू यामध्ये बघणार आहोत आणि प्रायोरिटी क्यू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघू. लिनियर क्यू, आता याच्या आधीचे जे क्यूचे रिप्रेझेंटेशन आपण बघितलं होतं युझिंग ॲरे, तो आपला लिनियर क्यू आहे. लिनियर व्हॉट इट मीन्स सिक्वेन्शियल, आणि क्यू हा सिक्वेन्शियली ज्या वेळेला एक्झिक्यूट होत असतोय त्यावेळेला आपण बघितलेलं आहे की क्यू एक्झिक्यूट होत असताना त्याचे दोन एंड पॉइंट्स असतात, एक फ्रंट एंड अँड एक रेअर एंड. ओके, फ्रंट एंड असेल तर फ्रंट एंडनी जो डेटा आपल्याला इन्सर्ट झालेला आहे तो फ्रंट एंडला येतोय आणि तिथून तो डिलीट होतोय, आणि ज्या एंडनी तो एंटर होतोय त्याला म्हटलं जातं रेअर एंड. ओके, म्हणजेच काय, दोन एंड्स आहेत, फ्रंट एंड अँड रेअर एंड. ज्या वेळेला व्हॅल्यूज ऍड करायच्या आहेत त्यावेळेला रेअर एंडला ऍड होतात, आणि ज्या वेळेला व्हॅल्यूज डिलीट होणार आहेत त्यावेळेला ते कुठून होतात, फ्रंट एंडला होतात. क्लिअर? हे आपले लिनियर क्यू होते. लेट स्टार्ट फर्स्ट क्यू. फर्स्ट टाइप, that is linear queue. Queue is a FIFO list. What is FIFO? First in, first out. जो फर्स्टली तो त्या क्यू मध्ये एंटर होतोय तो तीच व्हॅल्यू पहिल्यांदा डिलीट होते. ओके, जस्ट लाईक अवर क्यूज इन अ बँक और इन अ ऑफिस, एनी ऑफिसेस. Okay, where items are inserted at the rear end and deleted from the other end, that is called as a front end. Rear end ला values insert होतात आणि front end ला values delete होतात. It is an algorithm where you can process the elements from rear end and remove the elements from front end. Okay, it is a linear data structure. हा एक डेटा स्ट्रक्चर आहे, जसं आपण स्टॅक हा डेटा स्ट्रक्चर बघितलेला आहे तसाच हा डेटा स्ट्रक्चर आहे आणि तो लिनियर टाईपचा आहे. खाली तुम्ही एक डायग्राम दिसते तुम्हाला, ती डायग्राम ही क्यूची आहे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हॅल्यूज तुम्ही इन्सर्ट करू शकता, पण फ्रंट अँड रेअर जे आहेत ते या पद्धतीने आहेत. फ्रंट म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू अँड रेअर मीन्स लास्ट व्हॅल्यू, अँड दी व्हॅल्यूज विल बी इन्सर्टेड फ्रॉम रेअर एंड. रेअर एंड कडून व्हॅल्यूज इन्सर्ट होतात आणि फ्रंट एंड कडून व्हॅल्यूज डिलीट होतात. ओके, म्हणजेच व्हॅल्यू विल बी इन्सर्टेड from this end, that is called as a rear end, and the values can be removed or deleted from the queue from the front end. Front end कडून ते values delete होतात. Clear? This is nothing but a linear queue. Next one, the operations which will be executed on a linear queue, or you can say on a queue. These operations will be executed on a queue. First one is the initialization. For that, init function will be used. Init function is going to initialize the queue. Initialize होते क्यूचं, ज्यामध्ये आपण क्यूची साईज फायनल करू शकतोय. फर्स्ट थिंग, त्याच्यानंतर फ्रंट अँड रेअर एंड जे आहेत हे आपण फायनल करू शकतोय, आणि त्याच्यानंतर त्यामध्ये व्हॅल्यूज कशा इन्सर्ट करायचे आहेत, काय करायचे आहेत यासाठी आपण जे राहिलेले फंक्शन्स आहेत ते यूज करतो. म्हणजेच काय, इथे इनिशियलायझेशन फक्त त्या क्यूचं केलं जातं. Next one is the empty. It will be checking that the queue is empty or not empty. Okay, queue फक्त काय केलं जातंय, empty आहे का नाही हे चेक करण्यासाठी हे फंक्शन यूज केलं जातंय. If front and rear both are pointed to -1, then you can say that the queue is empty. ज्या वेळेला फ्रंट हा व्हेरिएबल आणि रेअर हा व्हेरिएबल दोन्ही जर -1 ला पॉइंट करत असतील तर त्यावेळेला समजायचं की आपला क्यू हा एम्प्टी आहे.
ओके. नेक्स्ट वन इज अ फुल. आता फुल हा फंक्शन ज्या वेळेला एक्झिक्यूट होतोय त्यावेळेला तो काय व्हॅल्यू देतोय आपल्याला की क्यू हा फुल आहे का नाहीये, क्यू ची जी साईज आहे ती साईज फुल झालेली आहे का नाहीये हे आपल्याला देते. मग हे चेक करायचं असेल तर आपण चेक काय करणार आहे, रेअर जी व्हॅल्यू आहे, रेअरची जी व्हॅल्यू आहे किंवा रेअर ज्याला पॉइंट करतोय तो n-1 आहे का नाही. म्हणजेच आपण ज्या वेळेला इनिशियलाइज करणार आहे त्यावेळेला इनिशियलायझेशनच्या स्टेपमध्ये आपण एका अॅरेची साईज सपोज 5 घेतलेली आहे. व्हॉट इज मीन बाय 5? The array index will be 4. Why? Because array starting from 0 and ending with n-1. That's why it will going to calculate consider the 4. बरोबर आहे. त्यावेळेला आपण काय कन्सिडर करतोय, 4 कन्सिडर होतोय. फुल. आता ज्या वेळेला आपण फुल हा पॉइंट कन्सिडर करतोय त्यावेळेला रेअर ची व्हॅल्यू जी आहे ती n-1 ला पॉइंट करतोय का हे चेक करायचं आहे. जर रेअर हा n-1 ला पॉइंट करत असेल तर आपण समजू शकतोय की क्यू हा फुल आहे. क्लिअर. दोन गोष्टी आहेत, एम्प्टी अँड फुल. एम्प्टी ज्या वेळेला असेल त्यावेळेला फ्रंट अँड रेअर दोन्ही सुद्धा -1 ला पॉइंट करतायत आणि फुल असेल तर रेअर हा n-1 ला पॉइंट करतो. ओके. देन the two major operations enq and dq that is called as a insert and delete respectively. ओके. हे जे दोन फंक्शन्स आहेत हे ज्या वेळेला एक्झिक्यूट करतोय त्यावेळेला nq and dq, nq जर असेल तर इट विल बी कन्सिडर्ड ॲज इट इज गोइंग टू इन्सर्ट द न्यू एलिमेंट इन अ क्यू. मग ज्या ज्या वेळेला न्यू एलिमेंट इन्सर्ट होतोय क्यू मध्ये त्यावेळेला वी हॅव टू चेक एव्हरी टाइम, प्रत्येक एलिमेंट इन्सर्ट करायच्या आधी आपल्याला चेक करायला लागेल की क्यू फुल आहे की नाही आहे. फुल असेल तर त्यामध्ये जागा नाही आहे, यू कॅन नॉट इन्सर्ट न्यू एलिमेंट. जर फुल नसेल तर यू कॅन इन्सर्ट न्यू एलिमेंट. दॅट्स वाय यू हॅव टू चेक अ फुल कंडिशन. जर फुल असेल तर इट इज ओके, यू कॅन नॉट इन्सर्ट न्यू एलिमेंट. जर फुल नसेल तर यू कॅन इन्सर्ट न्यू एलिमेंट. ओके. म्हणजेच काय, एनक्यूच्या वेळेला यू हॅव टू चेक अ फुल मेथड. फुल मेथडची व्हॅल्यू काय येते हे आपल्याला चेक करावं लागेल. नेक्स्ट वन इज अ डीक्यू. डीक्यू म्हणजे डिलीटिंग दी एलिमेंट फ्रॉम दी क्यू. क्यू मधून आपल्याला काय करायचे आहेत, एलिमेंट डिलीट करायचे. आता अशा केसेस मध्ये काय करायचे आहेत की ज्या ज्या वेळेला आपण नवीन एखादा एलिमेंट डिलीट करतोय त्या क्यू मधून त्यावेळेला प्रत्येक वेळेला चेक करायला लागेल की आपला क्यू एम्प्टी आहे का. जर एम्प्टी असेल तर नवीन त्यातला कुठलाही एलिमेंट, त्यात एलिमेंटच नसेल तर आपण त्यामधून कुठलीही व्हॅल्यूज डिलीट करू शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे आपण काय करायला लागणार आहे, ती व्हॅल्यू एम्प्टी मेथड कडून जी व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे ती चेक करायला लागणार, ती 0 आहे का. जर तिथं व्हॅल्यूज नसतील तर आपण डिलीट करू शकत नाही. ठीक आहे. आणि लास्ट एलिमेंट विल बी युज्ड फॉर डिस्प्लेइंग ऑल द एलिमेंट्स इन अ क्यू. क्यू मधले सगळे एलिमेंट्स आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी युज करतात. याच्यावरचं सिंपल एक्झाम्पल आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं. जर परत तुम्हाला रिवाइज करायचं असेल तर लास्ट व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज इन्सर्ट पण केले होते आणि डिलीट पण केले होते. ठीक आहे. नेक्स्ट टाइप, सर्क्युलर क्यू. ऍडव्हान्टेजेस ऑफ अ सर्क्युलर क्यू, और यू कॅन से पहिला आपण थोडस सर्क्युलर क्यू बद्दल डिस्कशन करूया. सर्क्युलर क्यू म्हणजे काय. आता सर्क्युलर क्यू काय आहे की त्याचं फ्रंट एंड अँड रेअर एंड हे दोन्ही एकमेकाला कनेक्टेड असतात. ओके. मीन्स यू कॅन से इट विल बी अ सर्क्युलर रिंग. ओके. मग त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. इट इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर इन विच लास्ट नोड इज कनेक्टेड बॅक टू फर्स्ट नोड फ्रॉम अ सर्कल. ओके. लास्ट नोड हा फर्स्ट नोडला कनेक्टेड असतो आणि त्याच्यामुळे एक रिंग तयार होते. पण त्याचा जो मेन प्रॉपर्टी आहे क्यूची ती इथं डिस्टर्ब होत नाही. म्हणजेच काय, फिफो स्ट्रक्चर, फर्स्ट इन फर्स्ट आउट. जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू इन्सर्ट करायची असेल तर तुम्हाला ती रेअर एंडलाच इन्सर्ट करावं लागेल आणि ज्या वेळेला तुम्ही एखादी व्हॅल्यू डिलीट करणार आहात त्यावेळेला ते कुठून डिलीट व्हायला पाहिजे, फ्रंट एंडनीच डिलीट व्हायला पाहिजे. एलिमेंट्स आर इन्सर्टेड ऍट रेअर एंड अँड डिलीटेड ऍट फ्रंट एंड. ओके. रेअर एंडलाच तुम्हाला इन्सर्ट करावे लागतील आणि फ्रंट एंडलाच तुम्हाला डिलीट करावे लागतील. आणि यालाच म्हटलं जातं रिंग बफर. याला पण काय म्हणतोय आपण, रिंग बफर. ओके. ओनली वन पॉइंटर इज रिक्वायर्ड टू बी मेंटेन्ड.
इथे तुम्हाला काय करावं लागेल, एक पॉइंटर मेंटेन करावं लागेल पॉइंट करण्यासाठी, जिथं तुम्ही रेअर आणि फ्रंट हे दोन्ही तुम्ही डिसाइड करू शकता. ओके, दिस इज द सर्क्युलर क्यू. फॉर एक्झाम्पल इथं आपण सर्क्युलर क्यू घेतलेला आहे. ओके, 4 एलिमेंट्स घेतलेले आहेत. नेक्स्ट ऑफ 4 0 1 2 3 and 4. नेक्स्ट ऑफ 4 काय असणार आहे, सॉरी, नेक्स्ट ऑफ 4 काय असणार आहे, इट विल बी कन्सिडर्ड अगेन 0, means it is going to point out to 0. Okay, means 0 1 2 3 and 4. Front will be considered as a 0, 0th position ला consider करेल front, and rear कुठे point out करेल 4th position ला. Okay, this is the simple concept where the circular queue will be executed. It is going to form a circular or ring. Okay, front end starting point, rear end ending point, and elements will be inserted from rear end. आता न्यू एलिमेंट इन्सर्ट करायचं असेल तर तुम्हाला कुठे इन्सर्ट करावं लागेल, या पोझिशनला. आणि जर रिमूव्ह करायचं असेल तर फर्स्टली हा एलिमेंट रिमूव्ह होईल. कुठला एलिमेंट डिलीट करायचा आहे, इट इज नॉट अ चॉईस. तुम्हाला काय करावं लागेल, हाच एलिमेंट डिलीट करावा लागेल फ्रंट एंडचा. मग फ्रंट कुठं मूव्ह होईल, 1 ला होईल. जर तुम्ही नवीन एलिमेंट इन्सर्ट केला तर रेअर कुठं पॉइंट करेल, 5th ला. ओके, दिस इज दी सर्क्युलर क्यू. नेक्स्ट, implementation of a circular queue. Implementation कसं केलं जाते, to give a circular movement inside an array whenever we go past the last element of the array, it should come back to the beginning of the array. Okay, for that the location will be 0 1 2 3 4. After that 4 it will be going to again point or again going to consider 0th element. Okay, 0th position, again 0 1 2 3 4. hence forward याच प्रमाणे तो पुढे कॅल्क्युलेट होईल. 0 1 2 3 4, परत 4 आल्यानंतर परत काय होईल, तो 0 ला सेट होईल. 0 1 2 3 4. likewise it will be going to consider the location. ओके, मग ह्याचं लॉजिक काय आहे, तर हे लॉजिक इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण एक छोटस एक्झाम्पल घेऊया. एक्सप्रेशन घेतलेलं आहे, i is equal to i plus 1 divided by 5, where you are going to calculate the modulus, or you can say reminder. रिमाइंडर घ्यायचं. ॲरे साइज किती आहे, 5, आणि i ची व्हॅल्यू आपण स्टार्टिंगला घेणार. ठीक आहे, मग ह्याच्यावरून आपल्याला कळेल की सर्क्युलर क्यू एक्झिक्यूट कसं होते. ओके, फर्स्ट i ची व्हॅल्यू काय आहे, 0, बरोबर आहे. i ची एक्सप्रेशन काय आहे, i plus 1 divided by 5. ओके, where we are going to calculate the remainder. रिमाइंडर कॅल्क्युलेट करणार आहे, बरोबर आहे. नेक्स्ट, i ची व्हॅल्यू काय आहे, 0, 0 plus 1, what is the value, 1 divided by 5. 1 ला 5 न डिवाइड होते का, नाही, म्हणून इथं काय आलं, रिमाइंडर 1 आलं, बरोबर आहे. नेक्स्ट, it is the value of i is 1. 1 plus 1 2 divided by 5. What is the remainder, 2. Okay, next one is a 2. 2 plus 1 3. 3 divided by 5, remainder is 3. 3. 3 plus 1 4. 4 divided by 5, remainder is a 5. Again, next element is a 4. I is equal to 4. 4 plus 1 5. 5 divided by 5, it is 1. Okay, पण रिमाइंडर काय राहतोय, 0. That's why it is going to consider. मग आता पोझिशन कुठला आला, 0th पोझिशन. अगेन 4 झालं. त्यानंतर आपण काय करतोय, त्यानंतर आपण 4 नंतर आणखी एक व्हॅल्यू घेतोय, 5. 5 plus 1 is 6. 6 divided by 5. 5 म्हणजे 1, आणि रिमाइंडर किती राहिला, 1. 0 नंतर आणखीन काय आला, 1. सेम वाईज जर तुम्ही कितीही नंबर टाकत गेला तर तुम्हाला हेच व्हॅल्यू मिळतील, 1 2 3 4 and 5. क्लिअर. दॅट्स वाय इट इज गोइंग टू जनरेट अ सर्क्युलर क्यू. पोझिशन काय मिळालेलं आहे, सर्क्युलर क्यूचं पोझिशन मिळालेलं आहे. ओके, दीज आर द 2 टाइप्स. प्रायोरिटी क्यू आपण यामध्ये घेतलेला नाहीये, कारण आपण बघणार नाहीये तो. प्रायोरिटी क्यू हा कन्सिडर केला जातो ज्या वेळेला एखादी व्हॅल्यू, आपला एखादा ऍरे आहे, त्या ऍरे मधला
इम्पॉर्टन्स त्या लोकेशनचं काय आहे किंवा इम्पॉर्टन्स ऑफ दॅट element, it will be going to calculate that operation on that element. त्या एलिमेंटच्या इम्पॉर्टन्स वर आणि त्या ऑपरेशनच्या इम्पॉर्टन्स वर आपण ते एलिमेंट्स कॅल्क्युलेट करणार आहोत किंवा त्याच्या ऑपरेशन्स आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, दिस इज द एंड ऑफ दिस सेशन. थँक्यू सो मच.